जनतेचा। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम आणि जय शिवराय। या ठिकाणी आपण 23 तारखेला एक आंदोलन छेडलेलं आहे। तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे मातंग समाजावरती होत असलेला अन्याय आहे, तर तो अन्याय असा होतो, ज्यावेळेस आता तुम्ही पाठीमागे जे दृश्य पाहताय, तर जो कठाडा पाहताय ना, इथं मातंग समाजाची दफनभूमी होती आणि ती दफनभूमी मातंग समाजाला कुठल्याही विश्वासात न घेता न विचारता ती दफनभूमी उकरण्यात आली, तिथं खोदकाम करण्यात आलं। या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प होत आहे, तर त्यासाठी खोदकाम केलं। तर त्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांच्या हस्त्या होत्या। आपण त्यांची ज्यावेळेस काही सण असतो, आपण त्या नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी त्याचा वापर करत होतो। या ठिकाणी आमच्या दगडाचे चिरे असायचे, पूर्वजांच्या जशा ज्या पद्धतीनं आपण इथं दफन करायचो त्यांचे चिरे असायचे, दगडाचे चिरे असायचे। परंतु त्याच्या हस्ती कुठं टाकल्या, त्या हस्तीची कशा प्रकारे विटंबना केली, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। तर आता जरी तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काही हस्त्या पडलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही अशा हस्त्या गोळा करतोय। तर त्यासाठी सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे का या आंदोलनात सहभागी व्हा आणि मातंग समाजावरती होणारा अन्याय तो आपण लोकशाहीच्या मार्गाने आपण मांडत आहोत। आपण त्या पद्धतीने आपण एक आंदोलन करत आहोत आणि सर्वांना एक विनंती आहे की यासाठी आम्हाला न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद। जय लहुजी, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। आमच्या मातंग समाजाच्या ज्या दफनभूमीचे जे चुकीच्या पद्धतीने जे विल्हेवाट लावून ज्या ठिकाणी प्रकल्प यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो चालू आहे, तर त्या विरोधात आम्ही ग्रामपंचायत ओतूर मधून ते जुन्नर जो मोर्चा काढत आहोत, त्या मोर्चाला सर्व मातंग समाजाने आम्हाला साथ द्यावी। सर्वात प्रथम जय लहुजी, जय भीम आणि जय शिवराय। या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव, मातंग समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत की यासाठी की मातंग समाजाची जी दफनभूमी होती, या ठिकाणी ग्रामपंचायतने, ओतूर ग्रामपंचायतने आम्हाला विचारत न घेता की आमच्या दफनभूमीची जी विटंबना केली, आमच्या ज्या समाजाच्या जे पूर्वजांची इथे दफनभूमीमध्ये जी अस्थे होती त्यांना JCBच्या सहाय्याने उकरून आम्हाला विचारत न घेता ग्रामपंचायतने त्याची विल्हेवाट केली, विल्हेवाट लावली। तर अशा ठिकाणी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की ग्रामपंचायतने कोणताही आमचा पाठपुरावा न घेता या ठिकाणी आमच्या समाजाच्या ज्या दफनभूमीवर आमच्यावर जो अन्याय झालेला आहे, या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि सर्वांना समाज बांधवांना, मातंग समाजाला एवढंच सांगणे आहे की आम्ही जो 23 तारखेला मोर्चा काढणार आहोत, तर त्यांना सर्व समाज बांधवांनी आम्हाला या मोर्चासाठी मागे आमच्या उभे राहावे आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा हीच इच्छा व्यक्त करतो। की मातंग समाजच का दरवेळेस गाडला जातो अन्यायाच्या विरोधामध्ये, हा लढा आहे। तर ग्रामपंचायतला आम्ही वारंवार असा लेखी अर्ज देऊन सुद्धा ग्रामपंचायत ओतूर आमची कोणतीही प्रकारची दखल घेत नाही। या ठिकाणी आमच्यावर झालेला हा अन्याय, याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्ही हा मोर्चा 23 तारखेला काढणार आहोत। तरी सर्व समाज बांधवांनी, मातंग समाजाने एकत्रित येऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही इच्छा व्यक्त करतो। जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। खरंच करून घेतली नाहीत, आम्ही काही त्यांच्याकडे गेलो तर ते अजिबात आमची दखल घेतली नाही ती लोक। म्हणून आमची पूर्वी लोक आम्ही इथं मसूनभूमीमध्ये गाडीत होतो इथं, आणि ती आमची मुकारल्यात आली तरी आमच्या कोणी ग्रामपंचायतीने आम्हाला कोणी विचारलं नाही। हा, आमची मातंग वस्ती, आपल्या मातंग समाजाची मशनभूमी, सगळे जुने माणसं आम्ही तिथं गाडीत होतो। आम्हाला न विचारता मशनभूमी उकारली, सगळे आमचे जुने लोक गाडलेले त्यांची सगळी हड्डी उघडी झाली। ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देऊन, लेखी देऊन त्यांनी आमचं मनावर घेतलं नाही, त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय झालेला आहे। तर आमचा अन्याय तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायचं आणि आमच्या महिलां पाठीमागं उभं राहायचं। आमची आखी मशनभूमी उकारल्यात गेलेली आहे, सगळे माणसांचे हाडकं उघडे झालेले आहेत। आमची मशनभूमी न विचारता सगळी उकारलेली